शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आता सध्या सभागृहात वातावरण तापताना दिसतंय। तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सुद्धा एक नवा ट्विस्ट आलाय। मृत्यूत घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर झालेलं आहे। एसआयटी कडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर झालंय। लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती असंही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। दरम्यान याच मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटत आहेत। हे पोलीस तर आमचे नाहीत, एसआयटी आमचे नाही, आपणच ती स्थापन केली होती। त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं। शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। नाक घासून ज्या ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। काही भाजपचे नेते मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते। आता पोलीस प्रशासनानेच, म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठंतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो। यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मग तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल। हिअरिंग झालेली नाही, ती हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान ओशुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं। खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियनचे केस बंद करत असताना ओशुरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं। तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवी चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।